F10. तर आता थोडी थिअरी सांगतो डिस्प्ले फ्लेक्सची. की डिस्प्ले फ्लेक्स काय करतं, तुमचा जो कंटेंट असतो, एलिमेंट असतो ना, तो फ्लेक्झिबल करतो. फ्लेक्स ब्लॉक्स, फ्लेक्स बॉक्स, फ्लेक्स बॉक्स, हे काय आहे तुमचं फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल बॉक्स लेआउट आहे. तुमचं डिस्प्ले काय करतं, अँड इट्स CSS लेआउट सिस्टीम. तुमचा जो फ्लेक्स बॉक्स आहे तो काय तुमचा CSS चा लेआउट सिस्टीम आहे. आणि तुमचा जो इलेमेंट आहे, इलेमेंट वर्किंग इन रो अँड कॉलम. रो आणि कॉलम तुमचा अरेंज करतो आपला जो फ्लेक्स आहे. त्यात जसं मी सांगितलं की तुम्हाला पॅरेंट चाइल्ड रिलेशन लागतं. तर पॅरेंट काय असतो तुमचा, पॅरेंट तुमचा एक कंटेनर असतो, फ्लेक्स कंटेनर. विदाउट पॅरेंट डायरेक्ट चाइल्ड आपल्याला ॲक्सेस करता येत नाहीत. त्यासाठी आधी आपल्याला पॅरेंटला परमिशन द्यायला लागते. आणि जे चाइल्ड असतात ना, ते काय असतात तुमचे फ्लेक्स आयटम्स असतात. तुमचा पॅरेंट असतो तो फ्लेक्स कंटेनर असतो आणि जो चाइल्ड असतो तो फ्लेक्स आयटम्स असतात. आणि त्याची मेन प्रॉपर्टी आहे तुमचा सेशन 7 ओपन विथ कोड. इथून प्रोफाईल अँग्युलर जावास्क्रिप्ट. ओके, लोड खाते थोडा. बेसिक आधी सिंटॅक्स धावतो की जो कालचं रिव्हिजन होईल. बेसिक सिंटॅक्स काय आहे, इथं काय करू आपण, डॉट कंटेनर आणि या कंटेनरमध्ये डॉट आयटम इंटू 4 घेऊ आणि या 4ला टाकू 1 2 3 आणि 4. सेव्ह केलं. आता आपल्याला CSS अप्लाय करायचं आहे. स्टाईलमध्ये डॉट कंटेनर डिस्प्ले फ्लेक्स. ओके, आता ते तुमचे 4 पण आयटम झालेत. नेक्स्ट काय करू आपण, त्या पॅरेंटला आहे ना, किंवा पॅरेंटलाच करू, बॅकग्राऊंड कलर आहे जो तो ॲक्वा देऊ आणि जे डॉट आयटम आहेत त्या आयटमना आपण विड्थ देऊ. म्हणजे आपल्याला कळेल की त्याने किती जागा घेतली. 80 पिक्सेल. त्याची हाईट देऊ 80 पिक्सेल आणि त्याचा बॅकग्राऊंड जो कलर आहे तो ब्ल्यू व्हायलेट देऊ. आणि मार्जिन जर आपण बाहेरनं मार्जिन सोडू त्या कंटेंटच्या बाहेर बॉक्सच्या 5 पिक्सेल देऊ, जास्त नको द्यायला. आता गो लाईव्ह आला का तुमचा. आता काय मी जसं सांगितलं, जर मी ही पॅरेंट प्रॉपर्टी दिलीच नाही तर ओके, तर त्याचं वर्किंग कसं होणार, असं होणार. आणि प्रत्येक जो डिव आहे ना तो न्यू लाईनला घेतला, राईट. जर मी ह्याला पॅरेंट फ्लेक्स प्रॉपर्टी दिली तर तो वर्किंग कसा झाला, तर त्याने ज्या रोज आहेत ना, ते बॉक्स आहेत ना, जेवढा कंटेंट आहे तेवढंच घेतलं आणि ते कंटेंट एका रो मध्ये केलं. आता त्याच्या सब प्रॉपर्टीज, ओके, त्याच्या सब प्रॉपर्टी काय असणार आहे तुमची, फ्लेक्स डायरेक्शन, DIRECTION, राईट, डायरेक्शन. आता बाय डिफॉल्ट आहे ना तो रो असतो, रो बाय डिफॉल्ट तुमचा रो असतो. म्हणजे काय, एका रो मध्ये झालं. त्या सब प्रॉपर्टी काय असणार आहे त्या, हे आहे, कॉपी करतो मी, Ctrl+C Ctrl+V 3 आणि 4. आता ह्या रोच्या जागी नेक्स्ट प्रॉपर्टी काय असणार आहे, रो रिव्हर्स. आता या जागी काय असणार आहे तुमचं, रो रिव्हर्स नंतर असतो कॉलम COLUMN आणि कॉलम रिव्हर्स.
नावातच अर्थ आहे की तुमचा जो फ्लेक्स आयटम आहेत ना, चाइल्ड आयटम आहेत ना, ते तुमच्या रो मध्ये पाहिजे तुम्हाला, का डायरेक्शन तुम्हाला त्याची रिव्हर्स रो पाहिजे, कॉलममध्ये पाहिजे किंवा रिव्हर्स कॉलममध्ये पाहिजे, त्या टाईपमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत. पहिले आपण बाय डिफॉल्ट रो बघितली. नेक्स्ट आहे असं कॉपी करतो मी. बेसिक झाल्यानंतर रो रिव्हर्स डॉट HTML. ओके. आता इथं ही आता ही जी प्रॉपर्टी असते, आता ह्या प्रॉपर्टी आहेत ना, यूज धिस प्रॉपर्टीज ऑन पॅरेंट. का का तर तुमचा पॅरेंट सांगणार ना की चाइल्डनं कसं बिहेवियर दिलं पाहिजे. तर इथं मी काय वापरायचं, तुमची जी फ्लेक्स डायरेक्शन आहे, तर डायरेक्शन बाय डिफॉल्ट रो असतो, मला काय पाहिजे, रो रिव्हर्स पाहिजे. सेव्ह केलं, स्टॉप केलं आणि रन केलं. तर बघा कसं झालं, 4 3 2 1. आणि रिव्हर्स कुठून चालू होतं, तर राईट साईडनं चालू होतं. इथं इन्स्पेक्ट केलं ना, तर बघा ते जसं जसं कमी होईल ना, तसं तसं त्याची विड्थ कमी येते. आता ते अनरिस्पॉन्सिव्ह झालं का, तर एकाधिक कंटेंट घुसला ना, तशा टाईपमध्ये. सेम अशाच प्रॉपर्टी असणार आहे त्या. सी याचं काय करू, रो रिव्हर्स नंतर फ्लेक्स कॉलम डॉट HTML, कंट्रोल व्ही. आणि इथं जी प्रॉपर्टी असणार आहे ती रो रिव्हर्सच्या जागी कॉलम. स्टॉप करून ओके झाला का तुमचा. बाय डिफॉल्ट तो कॉलम घेतला, राईट. जर आपण ही फ्लेक्स प्रॉपर्टी वापरली आहे ना, तर बाय डिफॉल्ट त्याची प्रॉपर्टी कुठली असती, फ्लेक्स प्रॉपर्टी बोलतोय मी. फ्लेक्स जर डिस्प्ले फ्लेक्स वापरली नाही, तर बाय डिफॉल्ट त्याची डायरेक्शन कॉलम असते. जसं मी सांगितलं की प्रत्येक एलिमेंट तुमचा कॉलम वाईज जातो. आता बघा, याला कमेंट केलं, सेव्ह केलं, आहे का, आहे असं वर्किंग आहे, तशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग आहे. याला काय करतो, याच्यातच दुसरं मी घेत बसत नाही, याच्यातच फ्लेक्स FLEX डायरेक्शन, मला कॉलम रिव्हर्स पाहिजे. आला का तुमचा कॉलम रिव्हर्स, की 4 नंबरचा एलिमेंट वरती गेला, 3 नंबरचा मध्ये आला, 2 नंबरचा मेन आला. आता हे F10. आणि आता याच्या मेन ॲक्सिस प्रॉपर्टी, मेन ॲक्सिस AXIS. मेन ॲक्सिस काय असतं की मेन ॲक्सिसवर अलाइनमेंट, म्हणजे तुमच्या जे एलिमेंट्स असतात चाइल्ड, त्या चाइल्डवरती, त्या कंटेनरवरती आपण जर आपल्याला काही ऑपरेशन करायचे असतील, जसं की ज्या प्रॉपर्टी काय असणार आहेत की फ्लेक्स स्टार्ट, किंवा तुमचं नेक्स्ट असतो की जस्टिफाय कंटेंट. अजून असते तुमची फ्लेक्स एंड. नेक्स्ट असते तुमची स्पेस बिटवीन. नेक्स्ट असते तुमची स्पेस अराउंड, AROUND. आणि स्पेस EVENLY, स्पेस इव्हनली. ह्या तुमच्या मेन ॲक्सिस प्रॉपर्टी असतात. आता या ॲक्सिस प्रॉपर्टी अप्लाय कशा करायच्या, की तुम्हाला काय करायला लागतं, ही जी प्रॉपर्टी आहे ना, फ्लेक्स जस्टिफाय कंटेंट, ती तुमची पॅरेंट प्रॉपर्टी, त्याच्यात पण पॅरेंट प्रॉपर्टी, आणि ह्या ज्या आहेत ना त्या चाइल्ड प्रॉपर्टीज. चाइल्ड का, तर जस्टिफाय कंटेंट ज्यास मी अप्लाय करतो ना, नवीन घेऊ, जस्टिफाय कंटेंट JUSTIFI/content डॉट HTML. कंट्रोल व्ही, सेव्ह केलं. तुमचा हा जो पोर्ट आहे ना, तो मी बंद करतो आणि डिस्प्ले फ्लेक्स केला आहे, त्याच्या जागी मी काय करतो, जस्टिफाय कंटेंट कर. त्याच्यात काय टाकतो, स्पेस बिटवीन टाक, ओके. ह्या एवढ्या सगळ्या सब प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, राईट. त्यातली मी स्पेस बिटवीन ही प्रॉपर्टी वापरली.
आणि अजून काय करतो मी, त्याचं जे मार्जिन आहे ना ते पण काढतो, म्हणजे तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल वर्किंग कसं झालं. ओके, आता त्या काय झालं, तुमचे चाइल्ड आहेत ना ते चिटकून चिटकून झाले. जर मी स्पेस बिटवीन टाकली ना प्रॉपर्टी, तर बाय डिफॉल्ट ते 2 पिक्सल किंवा 3 पिक्सल त्याची जी साईज असेल ना तर ती घेतं. नेक्स्ट काय आहे की सपोज कुठे गेलं जस्टिफाय कंटेंटमध्ये, यालाच कमेंट करू आणि याचं जे फ्लेक्स आपण कोणतं वापरू, स्पेस अराउंड वापरू. ओके, स्पेस अराउंड काय झालं बघा, आता नीट जर लक्ष दिलं तर प्रत्येक एलिमेंटमध्ये बघा त्याने जागा सोडली आहे का, चारही बाजूला त्याने जागा सोडल्या. ओके, जेवढं झूम करेल तेवढं त्याने जागा सोडल्या बॅकएंडला. अशा टाईपमध्ये तुमचा फ्लेक्स अराउंड करतो, म्हणजे इक्वली आहे ना, इक्वलमध्ये तो स्पेस अराउंड करतो. नेक्स्ट काय आहे तुमची, याला कमेंट करतो आणि स्पेस इव्हनली वापरू आपण, स्पेस इव्हनली. ओके, तर स्पेस इव्हनली काय करतं, प्रत्येक ह्या जो चाइल्ड आहे ना ह्या चाइल्ड त्याच्यामध्ये प्रत्येक समान स्पेस वापर. आलं का, जेवढं झूम करलं तेवढी स्पेस त्यानं इव्हनली घेतली. अशा टाईपमध्ये तुमचा स्पेस इव्हनली झाला. आणि हा कमेंट मारतो तर स्पेस इव्हनलीच्या जागी फ्लेक्स एंड करू. ओके, फ्लेक्स एंड काय होतं की तुमचा जो पॅरेंट टॅग आहे ना, पॅरेंट टॅग म्हणजे कोणता, हा कंटेनरवाला, हा जो पॅरेंट आहे तो त्या पॅरेंट टॅगच्या शेवटला जा. बघा दिसते का तुम्ही, शेवटपासून तू चालू कर. अशा टाईपमध्ये तुझं जे पण काय कंटेंट आहे तो शेवटनं चालू कर. फ्लेक्स स्टार्ट काय असणार आहे, सुरुवातीपासून चालू कर. बाय डिफॉल्ट तो स्टार्टच असतो ना. तशा टाईपमध्ये ह्या सगळ्या पॅरेंट चाइल्ड प्रॉपर्टी आहेत. ओके, एवढं. आता मला काय पाहिजे, तुमचा जस्टिफाय कंटेंट झाला की कंटेंट कसा करायचा आहे. नेक्स्ट काय असेल तुमचा ALIGN अलाइन आयटम्स. हा एक सेम असणार आहे तुमची पॅरेंट प्रॉपर्टी आणि त्याच्या आतमध्ये चाइल्ड प्रॉपर्टी असणार आहेत. मल्टिपल्स आहेत, त्यातले मी फक्त दोन तीन घेतोय की ज्या आपण वापरतो, म्हणजे मी तर वापरतो त्यासारख्या. स्ट्रेच असेल, STRETCH स्ट्रेच आहे. नेक्स्ट असते तुमची सेंटर एक असती आणि फ्लेक्स FLEX स्टार्ट असते आणि फ्लेक्स एंड असते, फ्लेक्स एंड. अशा चाइल्ड प्रॉपर्टी असतात. त्यानं काय होतं, ऑनलाईन आयटम्स जस्टिफाय कंटेंट झाला तुमचा अलाइन आयटम्स .html. ओके, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी मी काढून टाकतो. जस्टिफाय कंटेंट नको आहे मला. इथं मला काय पाहिजे की तो अलाइन किंवा याची हाईट आपण देतो. या पॅरेंटला पण आहे ना हाईट देऊ 150 पिक्सेल. ओके, सेव्ह केलं आणि तुमचा पोर्ट चालू केला. ओके, तर पॅरेंटने त्याची हाईट घेतली. आता मला काय पाहिजे, ज्या तुमच्या अलाइन आयटमच्या ज्या प्रॉपर्टी असतात ते आपण वापरायचे आहेत. अलाइन आयटम पहिली प्रॉपर्टी आपण वापरू सेंटरला. तर त्याने प्रॉपर्टी काय घेतली, सेंटरला जो पण कंटेंट आहे तो पॅरेंटच्या सेंटरला आला. जेवढा पॅरेंट मोठा तेवढा त्याचा कंटेंट आहे ना जो चाइल्डचा तो सेंटरला आला. ओके, 3 याला आपण कमेंट मारू. अलाइन आयटम्स मी जसं सांगितलं फ्लेक्स स्टार्ट एंड सेम वाणीच असणार आहे. एंड करू. ओके, फ्लेक्स एंड म्हणजे काय झाला तुमचा इट्स वर्किंग याची एक नोट टाकू आपण. नोट की इट्स वर्किंग ऑन
वाय ॲक्सिस और वाय ॲक्सिस किंवा त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिकल अलाइनमेंट. जर आपलं व्हर्टिकल अलाइनमेंट पाहिजे असेल ना, व्हर्टिकल म्हणजे काय उभी, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी असतात की फ्लेक्स एंड कर, फ्लेक्स नेक्स्ट असणार आहे तुमची स्टार्ट. याला मी कमेंट मारलं फ्लेक्स स्टार्ट, तर तो बाय डिफॉल्ट तो स्टार्टला येतो. अजून काय असते की स्ट्रेच एक बघू, STRETCH. ओके, तर तो बाय डिफॉल्ट स्ट्रेच झालेला आहे. स्ट्रेच म्हणजे काय की तुमचा स्ट्रेच उभ्या झालाय का नाही. ओके बरोबर, त्याच्याबरोबर ते चाइल्डला जाते. जर मी स्ट्रेच वापरली नाही तर ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं. नाही बरोबर आहे ते की स्ट्रेचनं तो स्ट्रेच करतो, पण आता ते स्ट्रेच बाय डिफॉल्ट तो स्ट्रेचच असतो. आय थिंक, मला पण माहीत नाही आता. फक्त स्ट्रेच म्हणजे काय असतं जसं ॲज पर माय नॉलेज की जेवढा जो कंटेंट आहे ना हे पूर्ण ह्या पॅरेंटमध्ये गेलं पाहिजे. चारी पण ज्या लाईन आहेत ना त्या पॅरेंटमध्ये गेल्या पाहिजेत, असा त्याचा जो स्ट्रेचची प्रॉपर्टी असते. नेक्स्ट काय आहे की तुमचा फ्लेक्स रॅप, आणि त्याच्या चाइल्ड प्रॉपर्टी पण असतात. फ्लेक्स रॅप तुमच्या पॅरेंट प्रॉपर्टी आणि त्याच्या ज्या चाइल्ड प्रॉपर्टी असतात ना ते असतात तुमची नो रॅप कॉमा रॅप कॉमा तुमची रॅप रिव्हर्स अशा त्याच्या ज्या चाइल्ड प्रॉपर्टी आहेत. ओके, आता याचा यूज काय फ्लेक्स रॅप, तर आयटम्स विल बी न्यू लाईन ऑर नॉट. म्हणजे काय नवीन जो आयटम आहेत ना तो नवीन लाईनला पाहिजे का नको, त्यासाठी तुमची फ्लेक्स प्रॉपर्टी रॅप आहे. इथं फ्लेक्स रॅप .html विंडोज व्ही. आता मला हा कोड पाहिजे. इथे येणार आहे तुमची पॅरेंटला फ्लेक्स रॅप, आणि तो कशापर्यंत पाहिजे. जसं मी सांगितलं नो रॅप असतो, रॅप रिव्हर्स असतो. आता मी काय करतो, पहिलं तर रॅप वापरू. ओके, आणि गो लाईव्ह. आता ओके, रॅप केल्यानंतर बघा जसा फ्लेक्झिबल कंटेंट झालं, जसं मी सांगितलं की आता जी फ्लेक्स प्रॉपर्टी ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट का की ज्यास तुम्ही रिस्पॉन्सिव्ह बनवणार आहे, रिस्पॉन्सिव्हला कसं पाहिजे असतं, रॅप पाहिजे असतं ना. रॅप म्हणजे प्रत्येक कंटेंट खाली गेला पाहिजे. इथं जर मी काय करतो 150 पिक्सेल देतो जे चाइल्ड आहेत, आणि इथं पण 150 पिक्सेल देतो. आता प्रत्येक बॉक्स तो 150 पिक्सेल आहे. 150 बरोबर आहे. मला काय पाहिजे, ज्यावेळेस तो मोबाईलला होईल, मोबाईल व्ह्यूला जाईल. मोबाईल व्ह्यू म्हणजे काय, हा जो कंटेंट आहे तो खाली गेला पाहिजे ना. बरोबर, एका खाली एक जो कंटेंट आहे तो सगळा आला पाहिजे. असं तुमचं वर्किंग असतं. झालं तुमचा 2 3 4. आता याच्यापेक्षा तर मोबाईल बारका नसते, ॲटलिस्ट एवढा तर असतोच तो. इथं जरी मी केलं ना की iPhone SE, तर iPhone SEला तुमचा असा कंटेंट दिसणार आहे. आता ह्यो एवढा गॅप आहे ना, हे तुम्ही कसं करू शकता की ज्या आपल्या ह्याच्या प्रॉपर्टी असतात ना की फ्रेम्स, हे तुमचे की फ्रेम्स असतात ना त्या टाईपमध्ये तुम्ही वापरू शकता त्या मॉडेलमध्ये या सगळ्या प्रॉपर्टीज. तुमचा फ्लेक्स रॅप झाला तसा तुमचा, याला काय करू, फ्लेक्स रॅपचे आपण नो रॅपनं कसं होते बघू. याला कमेंट
नो रॅप. सेव्ह केलं, इन्स्पेक्ट केलं. आता नो रॅपनं काय होणार आहे, सेम सगळा जो कंटेंट आहे तो एका लाईनलाच, अजिबात तो रिस्पॉन्सिव्ह नाही, अशाला तुम्ही नो रॅप. ती काय काय कंटेंट काय असतं की आपण यात कंटेंट म्हणजे काय, आपण जी माहिती देणार आहे ना ती माहिती तुम्हाला नवीन लाईन नको असते. जी माहिती आहे ती श्रिंक कर, म्हणजे कमी जास्त कर, पण तो ती माहिती आहे ती आहे अशीच ठेव. त्यासाठी मग ही नो रॅप असते. प्रत्येकाचा यूज प्रत्येक जसं तुम्हाला वेबसाईट बनवायची तशा टाईपमध्ये प्रत्येकाचा यूज आहे. फक्त त्या प्रॉपर्टी माहीत पाहिजेत. नेक्स्ट का असतो, आता सपोज मी फ्लेक्सवर ॲपच करतो आणि इथं गॅप पण वापरतो मी. मला गॅप पाहिजे. कितीचा पाहिजे, तर 20 पिक्सेलचा गॅप कर. ओके, प्रत्येक ह्याच्यात 20 पिक्सेलचा गॅप आला आला का तुमचा, प्रत्येक ह्याच्यात मध्ये 20 पिक्सेलचा गॅप चारी बाजूला. अशी तुमची जी गॅप प्रॉपर्टी आहे. किंवा फ्लेक्स ग्रो. आता हा एक इम्पॉर्टंट आहे तसा, तुमचा गॅप झाला. गॅप एक असतो फ्लेक्स ग्रो पाहिजे, की प्रत्येक एलिमेंट तुमचा ग्रो झाला पाहिजे. जसे जसे त्याची हाईट वाढेल, विड्थ वाढेल ना, तर तो ग्रो झाला पाहिजे. फ्लेक्स ग्रो डॉट HTML. इथं मी काय करतो, डॉट कंटेनर, आणि या कंटेनरमध्ये डॉट आयटम्स इंटू 3च देऊ. आणि याला काय टाकू, 1 2 आणि 3. त्याचं टेक्स्ट दिलं. स्टाईल टॅगमध्ये तुमचा डॉट कंटेनर, या कंटेनरमध्ये आपण डिस्प्ले फ्लेक्स. आणि आता आपल्याला आयटम्स वापरायचे आहेत. ओके, तर आयटम्सला काय वापरायचं, आयटम इंडिव्हिज्युअल आपल्याला ॲक्सेस करावं लागेल. आयटम 2 आणि आयटम 3 असं काहीतरी आपण वापरू. डॉट आयटम /1, Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+V, आणि हा 2 वाला 3 वाला. आता आयटम 1 मध्ये काय द्यायचं आहे, आयटम 1 म्हणजे पहिला बॉक्स, फ्लेक्स ग्रो. तर त्याचे 1 न कर तू, फ्लेक्स ग्रो 2 न कर तू, आणि इथं फ्लेक्स ग्रो 3 कर. ओके, आणि आता मला अजून एक प्रॉपर्टी पाहिजे, की यामध्ये आपण काय टाकू, बॉक्स टाकू. बॉक्स क्लास दिला सगळ्याला सेम, डॉट बॉक्स. आणि या बॉक्सला हाईट घेऊ आपण, हाईट 60 पिक्सेल, आणि बॅकग्राऊंड कलर सगळ्याला वेगवेगळा. ओके, सगळ्यांना प्रत्येकाला वेगवेगळा देऊ. बॅकग्राऊंड कलर पहिल्या ह्याचा ॲक्वा, नेक्स्ट बॅकग्राऊंड कलर जो आहे BSEK बॅकग्राऊंड कलर, तो अँटिक व्हाईट देऊ. आणि याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्ल्यू देऊ. सेव्ह केलं आणि गो लाईव्ह. CONTAINER NTAINER. एक सेकंड, आयटम्स यस राहिला. सेव्ह केलं. ओके, झाला का तुमचा प्रत्येकाचा जो हे आहे ना, आता बघा आहे का, तो ग्रो झाला पाहिजे. ग्रो का झाला पाहिजे, की पहिला ग्रो झाला, दुसरा ग्रो झाला. जर इथं मी तिसऱ्याला ग्रो केलं नाही तर तिसऱ्यानं बघा किती काय झालं. तिसऱ्याला जेवढी त्याला विड्थ भेटली ना, तिसऱ्याला आपण काय करू, त्याची जी विड्थ आहे ती 40 पिक्सेल असं काहीतरी देऊ.
आहे का, त्याने 40 पिक्सेल घेतली. पण ह्या जो दुसरा आयटम आहे ना, त्यानं काय केलं, बाय डिफॉल्ट जेवढी पण जागा भेटली ना पहिल्याच्या आणि दुसऱ्याच्या मध्ये, त्यानं तेवढी ग्रो आयटम केला. अशा त्याच्या प्रॉपर्टी आहेत. आता हे ग्रो कितीनं झाला पाहिजे ना, हे पण सांगतो. जर मी 2 केलं तर काय झालं बघा. 2 म्हणजे काय, जेवढं 2 आयटमची जागा आहे ना, त्यानं 2 आयटमची जागा घेतली. म्हणजे काय, 2 डिवची जागा. राईट, हा एक आणि हा एक. इथं जर मी पहिल्याला जर 4चं टाकलं, आहे का तुमचा 4 आयटम्स, असं त्याचं वर्किंग झालं. ओके, तेवढी तुम्हाला जागा भेटते. नेक्स्ट काय आहे की तुमचा फ्लेक्स श्रिंक. म्हणजे काय, श्रिंक झाला पाहिजे. स्पेस कमी झाला तरी श्रिंक होईल का नाही. आता फ्लेक्स .html, फ्लेक्स ग्रो कुठे गेला, AC. इथं पण काय करावं लागेल, बॉक्स 1 2ला हा काढतो, हा काढतो आणि हा पण काढतो. आता पॅरेंटला जी विड्थ असते ना, विड्थ 200 पिक्सेल देऊ. आणि चाइल्डला आहे ना, ह्या 2 चाइल्डमध्ये हा तिसरा चाइल्ड नाही घालत आता तरी. आणि तिसरा चाइल्ड काढल्यामुळे आपल्याला ही 3 नंबरची प्रॉपर्टी नको. आता ह्या 2 वरती अप्लाय करायचे. तर इथे मी काय करतो, त्याची जी विड्थ आहे, विड्थ 100 पिक्सेल आणि याची विड्थ आहे ना ती 100 पिक्सेल ठेवली. म्हणजे काय झालं, हे पॅरेंट 200 पिक्सेलचा जो कंटेनर आहे त्याच्यात हे 2 आयटम बसतील. नेक्स्ट काय पाहिजे मला, की तो श्रिंक झाला पाहिजे. ओके, तर मी काय करतो, फ्लेक्स श्रिंक 0 टाकतो आणि याला बाय डिफॉल्ट ते क्रोमलाच ओपन झालं. ओके, इन्स्पेक्ट आणि हे पण नको आहे. रिसेट. ओके, तर आहे का तो ॲटोमॅटिकली श्रिंक झालेला आहे. इथं जर मी 1 टाकलं, श्रिंक 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 श्रिंक, श्रिंक तर होतोय. इथं जर कमेंट केलं तर खालच्या लाईनला जातोय का, नाही जात. डिस्प्ले फ्लेक्स तर बरोबर आहे. आणि याला जर मी 150 पिक्सेल दिलं, ओके, पॅरेंटला ओके, राईट. आता ते वर्किंग झालं प्रॉपर. की मला काय पाहिजे होतं, पहिला जो आयटम आहे, पहिला जो आयटम आहे 100 पिक्सेलचा, तो श्रिंक झाला पाहिजे. हा जो पहिला आयटम आहे ना, श्रिंक म्हणजे काय, त्यानं ॲक्च्युअल 100ची साईज घेतली पाहिजे. आणि दुसरा जो कंटेनर आहे तो कमी झाला पाहिजे. आता ॲक्च्युअल प्रॉपर्टी काय, पॅरेंट काय म्हणतो की तुला मी 150 पिक्सेल जागा देणार. पण तुमचं तुम्ही चाइल्डनं ठरवायचं की कोणी श्रिंक होयाचं आणि कोणी नाही होयाचं. तर याला काय प्रॉपर्टी दिली मी, 0. पहिला आयटम आहे तो श्रिंक हो. श्रिंक म्हणजे तुझी जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ना ती घे, आणि दुसरा तो काय कर, तू कमी व्हॅल्यू घे. राईट, अशा टाईपमध्ये ते श्रिंक व्हॅल्यू काम करतं. कुठल्या आयटमनं कमी करा, कुठल्या आयटमनं जास्त जागा घ्यायची ॲक्च्युअल असेल ती, आणि कुठल्या इलेमेंटनं कमी घ्यायची, असं त्याचं कोण ठरवतं, पॅरेंट डिक्लेअर हुज चाइल्ड विल बी श्रिंक. श्रिंक म्हणजे ॲक्च्युअल त्याची जी जागा असेल ना ती कोणता चाइल्ड घेईल, अशा टाईपमध्ये तो पॅरेंट सांगतो. हे आता किरकोळ प्रॉपर्टी आहेत. नेक्स्ट काय असतं की बेसिस फ्लेक्स बेसिक्स .html.
याला काय करू, आयटम 1 नको आहेत आपल्याला, जरा कोड कमी होईल. दोन्हीला सेम बॉक्स देऊ. आयटम 1 2 पण काढून टाकले. आणि कंटेनरमध्ये आपल्याला फक्त लागणार डिस्प्ले फ्लेक्स आणि सेव्ह केलं. आता ह्या बॉक्सची जी विड्थ किंवा हाईट असेल ते आपल्याला हे नको आहे. मग आपल्याला पाहिजे काय, तर फ्लेक्स बेसिस. ओके, तर बेसिसमध्ये काय सांगायचं आपण, 150 पिक्सेल आणि बॅकग्राऊंड कलर पिंक घेऊ, मार्जिन 5 घेऊ पिक्सेल. सेव्ह केलं. ओके, तर त्यानं काय केलं, जेवढी त्याची विड्थ आहे ना तेवढी सगळी त्यानं घेतली. असं त्याचं वर्किंग आहे बेसिक्सचं. जर मी हे दिलं नाही, फ्लेक्स बेसिस आणि बॅकग्राऊंड कलर ॲक्वा देऊयाला, आणि हे बरोबर आहे, हाईट त्याची नको आहे. ओके, तर त्याचं असं वर्किंग आहे. हा चाइल्ड खालच्या साईड यायला पाहिजे होता. बेस विड्थ 1 सेकंड 200. त्याची जर मी हाईट बरोबर किती काय करते, ह्याची जी हाईट आहे ना म्हणजे विड्थ, फ्लेक्स बेसिस काय करतं, तुमची विड्थ वाने काम करतं. विड्थ काय की तुमची जी ॲक्च्युअल कंटेंट आहे ना तो किती पिक्सेलनं गेला पाहिजे विदाउट विड्थ प्रॉपर्टी वापरता. आता हे सगळे ट्रिकी क्वेश्चन्स असतात, इंटरव्ह्यूला वगैरे विचारतात. त्यामुळे तुम्हाला ट्राय आणि रन करायचे आहेत की फ्लेक्स बेसिस वर्किंग लाईक विड्थ. ओके, असं त्याचं वर्किंग आहे. किंवा अजून एक प्रॉपर्टी आहे की अलाइन. तुम्हाला आता घरी जाऊन काय काय करायचं आहे त्याचं मी असाइनमेंट आय थिंक मी काढलेत, मला पण नाही माहीत. अलाइन सेल्फ ही प्रॉपर्टी काय वर्क करते, सेल्फ होमवर्कसाठी की अलाइन सेल्फ एक आहे. नेक्स्ट काय की तुमचा जो फ्लेक्सचा शॉर्ट हँड एक असतो, गुगलवरून तुम्हाला भेटेल. तुम्हाला शॉर्ट हँड काय आहे तो पण वापरायचा आहे. आणि अजून काय असतं, ओके एवढं तर घ्या, एवढं तरी करा. आणि ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना प्रत्येकाच्या, जसं की पेस इव्हनला यात मल्टिपल प्रॉपर्टी असतात, त्या मल्टिपल प्रॉपर्टी ट्राय आणि रन करा, त्याशिवाय तुम्हाला ते सगळं कळणार नाही. ओके, तर आपलं फ्लेक्सचं मला वाटत नाही ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे इथपर्यंत. नंतर मला काय पाहिजे की हेडर टॅग पाहिजे. हेडर टॅगमध्ये काय असणार आहे, तुमचं पेज कसं असतं ते सांगतो आता. H1 टॅगमध्ये फोर्क इन्फो सिस्टीम्स असा हेडर टॅग घेतला. आणि नेक्स्ट आपण काय करू, तुमचा नॅवबार आहे ना त्या नॅवबारमध्ये अँकर टॅग इंटू 4 पाहिजेत मला. अँकर का, तर त्याच्या क्लिकवरती नवीन पेजेस वगैरे असतात ना तशा टाईपमध्ये. आता इथं काय नसणार आहे त्यामुळे मी इथं हॅश प्रॉपर्टी देतो. हॅश काय करतं, नवीन पेज उघडत नाही वगैरे. इथं तुमची नवीन पेजची लिंक देऊ शकता, मल्टिपल पेज. तुम्हाला सांगितलं अँकर टॅगमध्ये दुसऱ्या HTMLचं पेज कसं बाइंड करायचं. इथं असणार आहे होम, बाय डिफॉल्ट होम असतं. नेक्स्ट काय करू आपण, होम झाल्यानंतर कॉन्टॅक्ट आणि अबाउट. कॉन्टॅक्ट शेवटला असतं बहुतेक, कॉन्टॅक्ट. नेक्स्ट आहे तुमचा अबाउट आणि होम, अबाउट, कॉन्टॅक्ट. दुसरं अजून काय असतं, एक सेकंड, वर्किंग झालं त्याचं. आता हे बॉडी प्रॉपर्टी झाली. बॉडी प्रॉपर्टी आता मला नको आहे, तर मी काय केली ती मिनिमाइज केली. मिनिमाइज कसं करायचं, इथं हे जे बार्स असतात ना जेवढा जेवढा कोड होईल तुमचा तो मिनिमाइज करून ठेवायचा. त्यात आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीत त्यासाठी. नेक्स्ट आला तुमचा हेडर झाला, बॉडी झाली. सॉरी, हेडरमध्ये अजून आपल्याला चेंजेस लागणार आहेत. बॉडी झाल्यानंतर कोणता येतो की आपण डायरेक्ट हेडर ॲक्सेस करू आणि ह्या हेडरला काय देऊ नाव,
बॅकग्राऊंड कलर मला ब्ल्यू पाहिजे, पण ब्ल्यूमध्ये पण आहे ना जरा असा RGB पाहिजे. नॉर्मल 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 असा ठेव. तुमचं पेज कसं दिसतंय? ओके, हे झालं तुमचं. आता बॅकग्राऊंड कलर, त्याचा जो कलर आहे, म्हणजे मला जे टेक्स्ट आहे ना हे ते व्हाईट पाहिजे. व्हाईट सेव्ह केलं, आला तुमचं ते बॅकग्राऊंड कलरमधला टेक्स्ट आहे ते व्हाईट झालं. पॅडिंग काय करू? पॅडिंग तुमचा लेफ्ट राईट 15 पिक्सेल. ओके, लेफ्ट आणि राईट म्हणजे इकडून लेफ्ट आणि राईटमधून 15 पिक्सेल. आणि नेक्स्ट काय असतं, बॉटम आणि टॉप ते 30 पिक्सेल देऊ. ओके, बॉटम आणि टॉपपासून 30 पिक्सेल झालं ते. नेक्स्ट आहे की मला तो डिस्प्ले फ्लेक्स करायचे का, तर हे जे प्रॉपर्टी आहेत ना ह्या त्या मला एका लाईनमध्ये आणायचे आहेत. तर डिस्प्ले तुमचा DISPLAYFLEX तुमचा डिस्प्ले फ्लेक्स केला आणि जस्टिफाय कंटेंट स्पेस बिटवीन बिटवीन म्हणजे काय झालं, या दोनांमध्ये स्पेस आली तर खरं, पण तो एंडला गेला. अलाइन आयटम एंड नको आहे मला, तो सेंटरला पाहिजे. ओके, हे जे आयटम आहेत ना ते सेंटरला आले तशा टाईपमध्ये. नेक्स्ट काय पाहिजे, तुमचा जो हेडर आहे ना त्या हेडरमधला H1 म्हणजे चाइल्ड, ह्या हेडरमधला जो H1 आहे त्याला मार्जिन जरा 0 देऊ त्याला. आणि लेटर स्पेसिंग 2 पिक्सेल. ओके, मार्जिन त्याला 0 दिल्यामुळे काय झालं, 4 जे लेटर आहे ते बारीक झालं. पण लेटरच्या इथं काय करू, 1.5 करू का 1 पिक्सेलच करू. हां ओके, आता दे. ओके, लेटर म्हणजे 1 पिक्सेल दिला. आता मला काय पाहिजे, तुमचा जो नॅव बार आहे ना तर त्याची बारी आली. आता या नॅव बारला आता हे साईडलाच ओपन करतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रॉपर्टी अप्लाय कशी होते ते दिसेल. सारखं सारखं तिकडे जायची गरज नाही. या नॅव बारला परत डिस्प्ले फ्लेक्स करायचा का, तर ते जे चाइल्ड आयटम आहेत ना ते मला पाहिजेत. ओके, तर फ्लेक्स झालं, त्याच्यामध्ये गॅप आला नाही. आता मला काय पाहिजे, त्याच्यामध्ये गॅप आहे ना जो त्या होम प्रोजेक्ट अबाउट आणि कॉन्टॅक्ट आहे ना त्याच्यामधला जो गॅप आहे 20 पिक्सेल देऊ. आला तुमचा जो 20 पिक्सेलचा गॅप आहे. नेक्स्ट काय पाहिजे, आता हा जो कलर आहे जसं की होम प्रोजेक्ट अबाउट कॉन्टॅक्ट आणि त्याची अंडरलाईन, तर ते मला काढायचे आहे. तर ज्यांचं झालं या त्याने मला डेकोरेशनची प्रॉपर्टी आहे ती नन झाली. आपण काय करू, आणि हे होम अबाउट आहे ना त्याला जरा बोल्ड करू. तर फॉन्ट वेट बोल्ड. ओके, आता ते जरा वेळ माणसात आल्यावर दिसते. पण हा कलर मला जरा अजून थोडा डार्क करतो म्हणजे ओके. हां, तर हा झाला तुमचा नॅवबार. आता तुमच्या जो नॅवबार असतो ना हो कॉमन असतो. कॉमन म्हणजे आता मी तुम्हाला पोर्टफोलिओचा नॅवबार कसा असतो ना ते पण सांगितले, की तुमचं इथं फोर्क इनपुट सिस्टीम आहे ना, इथं तुम्ही लोगो टाकू शकता, तुमचं नाव टाकू शकता, ओंकार मोहिते वगैरे तुम्ही काय पण टाकू शकता ॲज पर तुम्हाला जे आवडते ते. तुमचा हेडर झाला आणि तुमची बॉडी झाली, हेडर झालं, हेडिंग 1 झालं, नॅव झालं, नॅवमधलं अँकर टॅग पण झाले. आता नेक्स्ट काय पाहिजे की याला काय करू आपण, कमेंट पण देऊ लागलेच. कमेंट कशी द्यायची असते, उलटा आय, सॉरी विसरलं राहून, बरोबर आहे, उलटा आय एकदा द्यायचा होता. आता या हॅलोमध्ये आपण काय टाकू, हेडिंग सेक्शन आणि
हे हेडिंग सेक्शन मला कमेंटमध्ये इथं असणार आहे हिरो सेक्शन. आता हिरो सेक्शन म्हणजे काय, नॉर्मल तुम्ही वेबसाईट ज्यावेळेस बनवता त्या नॉर्मल वेबसाईटला आहे ना तुमचं एक हे असतं काय ना काहीतरी, इथं स्लायडिंग वगैरे होतात ना स्लाइडवर, तशा टाईपमध्ये मला काहीतरी करायचं आहे किंवा तुमची थोडक्यात माहिती. इथं काय करू आपण, एक सेक्शन, आणि या सेक्शनमध्ये एक ड्यू इंटू 2 घेऊ. या पहिल्या ड्यूमध्ये मला काय पाहिजे, H2 क्लास घेऊ आणि लर्न वेब डेव्हलपमेंट. ओके, लर्न वेब डेव्हलपमेंट. आणि याच्या आतमध्ये पॅराग्राफ टाकू. याला काय टाकू, बिल्ड मॉडर्न अँड रिस्पॉन्सिव्ह बिल्ड मॉडर्न अँड रिस्पॉन्सिव्ह वेबसाइट्स using HTML, CSS, JS नाही अजून आपलं झालं ना, अँड फ्लेक्सबॉक्स लर्न, सेव्ह केलं. ओके, LERN, लर्न विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स अँड रिअल वर्ल्ड लेआउट्स. ओके, Ctrl+A, फॉर्मॅट डॉक्युमेंट झालं तुमचं. फॉर्मॅट डॉक्युमेंट पण झालं. हा झाला तुमचा पहिला पॅराग्राफ की लर्न वेब डेव्हलपमेंट झाला, त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी पॅराग्राफ दिला. नेक्स्ट मला काय पाहिजे अजून, या ह्याच्यात आहे ना फ्लेक्स बॉक्स असं काहीतरी टाकू ड्यू टॅगमध्ये. तर मला ह्याला क्लास द्यावे लागतील पहिल्यांदा ॲक्सेस करायचं आहे, तर सेक्शनला क्लास देऊ हिरो म्हणून, कारण तो हिरो सेक्शन आहे. नेक्स्ट काय पाहिजे, याला क्लास देऊ हिरो टेक्स्ट. H2ला टॅग नको आपल्याला, डायरेक्ट ॲक्सेस होईल पॅराग्राफनं. आणि या ड्यूला पण काय देऊ, क्लास हिरो बॉक्स. ओके, आता फक्त आपण क्लास दिलं. आता मला काय करायचं आहे, हा जी इथं जी प्रॉपर्टी आहे ना, इथं प्रॉपर्टी वापरून त्यांना ॲक्सेस करायचं आहे. तर डॉट हिरो, आता हिरो कोणता आहे तुमचा, हा पूर्ण सेक्शनवाला टॅग. ओके, आता ह्या हिरोला काय करतो मी, पहिली तर डिस्प्ले फ्लेक्स वापरतो. डिस्प्ले फ्लेक्स, तर तो फ्लेक्झिबल झाला, सगळा कंटेंट एका बॉक्समध्ये आला. नेक्स्ट काय करू आपण, त्याचं जे कंटेंट आहे ना, जस्टिफाय कंटेंट स्पेस जरा घेऊ आपण अराउंड. स्पेस अराउंड काही झालं का नाही, आय थिंक झालं असेल त्याच्या पॅरेंट टॅगमध्ये. ते जे आयटम्स आहेत ते सेंटरला पण पाहिजे तुम्हाला. ओके, झालं, बरोबर आहे. आता त्यानं घेतलं स्पेस अराउंड अलाइन आयटम मध्ये झाल्यानंतर अजून काय वापरू आपण, थोडं पॅडिंग देऊ त्याला 50 पिक्सेल. ओके, पॅडिंगनं आला तो कंटेंट खाली तरी आला सरकला. आणि बॅकग्राऊंड कलर त्याचा व्हाईट करू. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल की हिरो सेक्शन कशाला म्हणतात. इथं तुम्ही आहे ना, इथं हा जो सेक्शन आहे इथं तुम्ही कार्ड्स वगैरे वापरू शकता. कार्ड्स, कस्टम कार्ड्स UI. कार्ड्स कसं म्हणतात, ओके, जसं की कुठं गेला कार्ड्सवाला, कार्ड्सचा. ओके, अशा टाईपमध्ये की हा जो सेक्शन आहे जसं आहे ना, कार्ड, हा एक कार्ड झाला, हा एक कार्ड, अशा टाईपमध्ये तुम्ही कार्ड्स कस्टम वापरू शकता बनवून. मी आता फक्त तुम्हाला सांगितलंय, या ड्यूच्या जागी फक्त काय करायचं, तुम्हाला कार्ड तुमची माहिती वगैरे वापरायची आहे.
तुमचं तर कुठं होतं मी बॅकग्राऊंड व्हाईट कलर. आता याचं नको काय, आता मला जे टेक्स्टवर करायचे आहे हिरो स्लॅश टेक्स्ट, हिरो टेक्स्ट बरोबर आहे. या टेक्स्टला मी काय करतो, जो कलर आहे तो ब्ल्यू घेतो. ओके. आणि हिरो टेक्स्टमधला जो H2 आहे, हिरो टेक्स्टमधला H2, आता या H2ला जो कलर आहे तो जरा डार्क ब्ल्यू करू. डार्क ब्ल्यू कसा करायचा, असं याचं इथं आणि असं जर नॉर्मल वेगळा दिला का तुमचा, झाला का तुमचा डार्क ब्ल्यू. आणि आता तुमचा पॅराग्राफ टॅग डॉट हिरो टेक्स्ट, त्याच्यातला पॅराग्राफ टॅग, आणि त्या पॅराग्राफला टॅग काय करू, जो कलर आहे तो शार्प ग्रे कलर येतो जरा, तर मला ग्रे नको आहे, असा पाहिजे. ओके. जरा नॉर्मल जास्तच ग्रे. हां ओके. तर मला तो कलर पण झाला. आणि त्याची जी लाईन हाईट असते ना 1.5 पिक्सेल असतं का डायरेक्ट विदाऊट याचं पण घेतं. हां ओके, विदाऊट पिक्सेल घेतं ते. त्याची लाईन हाईट म्हणजे काय, इथली जी हाईट आहे ती घेतली त्यानं. आता तुमचा हा जो हिरो बॉक्स आहे ना, हा वाला, याची बारीक डॉट हिरो बॉक्सला त्याला काय करू आपण, हाईट 200 पिक्सेल. ओके. त्याची विड्थ किती देऊ, 250 पिक्सेल. ओके. हाईट झाली, त्याची विड्थ झाली. बॅकग्राऊंड कलर पहिला देऊ म्हणजे ते दिसेल की कुठपर्यंत झालं आहे. माझं कलर एवढं घाण आहे म्हणजे कॅची वाटत नाही तर, त्यामुळे तुमच्या साईडनं तुम्ही वेबसाईटवर, मी फक्त असंच समजण्यासाठी धावतोय की प्रत्येक प्रॉपर्टी यूज कसा होतो त्यासाठी. आणि त्याच्यातलं जे टेक्स्ट आहे ना तो कलर व्हाईट पाहिजे मला. ओके. आता त्याच्या आतमध्ये त्याला डिस्प्ले फ्लेक्स करू, डिस्प्ले फ्लेक्स, आणि जस्टिफाय कंटेंट सेंटर, CENTER. ओके. त्याचा जो टेक्स्ट आहे तो सेंटरला आला. अजून काय पाहिजे आपल्याला, ऑनलाईन आयटम्सनं सेंटर करू, आला आता बरोबर. आणि त्याची जी फॉन्ट साईज आहे ती पण आपण काय करू, 22 पिक्सेल किंवा 30 पिक्सेल देऊ. ओके. 30 पिक्सेल झाली. अजून काय येते वापरायला याच्यात, बोल्ड पण करू आपण त्याचं, फॉन्ट वेट बोल्ड. ओके. अजून 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 जरा त्याला बॉर्डर देऊ, बॉर्डर रेडियस 10 पिक्सेल किंवा 20 पिक्सेल करू. ओके. झाला तो चौकोन, जरा स्टायलिश. ओके. आणि हा झाला तुमचा सेक्शन टॅग. आता याच्यात मी एवढं फक्त टाकलं, इथं तुम्हाला फक्त माहिती टाकायची तुमची. हे जे टेक्स्ट आहे ना, लर्न वेब डेव्हलपमेंट वगैरे, इथं काहीतरी टाका. इथं तुम्ही आता कसं करू शकता, इथं मी जो फ्लेक्स बॉक्स घेतला ना, इथं तुम्ही फोटो टाका तुमचा, की हे तुमचं आता पोर्टफोलिओ टाईपच झाले थोडक्यात. मी पोर्टफोलिओ सांगते की ॲक्च्युअली त्याचं कसं असतं. इथं तुम्ही फोटो टाका तुमचा, आणि हा जो डिव आहे ना इथं मी घेतला, जो कोणता डिव, हा वाला डिव, या डिवमध्ये तुमची माहिती टाका. हेडिंग काहीतरी टाका की लर्न वेब डेव्हलपमेंट आहे ना, त्या जागी तुम्ही आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर, आय एम अ फ्रंट एंड वेब डेव्हलपर, आय एम अ बॅक एंड डेव्हलपर, असं काहीतरी टाकून द्या. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यात, आणि तिथं काय ते तुमची माहिती आहे की आय एम एन्थॉसिस्ट वगैरे, लर्निंग टू वेब डेव्हलपमेंट, लॉजिक बिल्डिंग, तुमचे जे पण काय आवड असेल ना तशा टाईपमध्ये द्या.
माझी पोर्टफोलिओ कुठे गेली? आता हे माझं लेफ्ट साईडला आहे ना, तसं राईट साईडला येईल. हा जो पोर्टफोलिओ इथं इथं दिसेल असा, आणि हे जे दिसते ना, हे अबाउट मी, हे कॉपी केलं मी, आणि जो पॅराग्राफ आहे Ctrl+V, फॉर्मॅट डॉक्युमेंट. ओके, झाला का तुमचा? आला का हा पॅराग्राफ? आता हे फ्लेक्स बॉक्स न लयच खाली गेलं. त्याची जी विड्थ आहे सेकंड हिरो बॉक्सची, हिरो बॉक्स विड्थ 300 पिक्सेलनं नाही घेणार ते आता. एकात एक घुसलं ते. त्याला मग काय करायचं? मग जरा जुगाड लावायचा, प्री टॅग वापरायचा, आणि इथं जिथं जिथं पी आहे ना, प्री टॅग वापरा. अजून कुठं पॅराग्राफ नाही टॅग. ओके, पण ते प्री टॅगचं तेच प्रॉब्लेम आहे. तुमच्या ह्यानं ते करा जरा स्टायलिंग, त्याला जरा वेळ जाईल. ओके, तर मी असं केलं आहे. तुम्ही इथं मल्टिपल लाईन्स टाका. नेक्स्ट लाईनला घ्या, मल्टिपल पॅराग्राफ घ्या, एका पॅराग्राफ नाही बघत तर. असं तुम्ही करा. नेक्स्ट काय असतो आपला? सेक्शन टॅग झाला. सेक्शन टॅग नंतर असतो तुमचा फीचर, FEATURES, फीचर्स, FEATURES. आणि याच्या आतमध्ये एक सेक्शन घेऊ. आता सेक्शनमध्ये काय करू? HTML आपण कार्ड जर वापरू. कार्ड कसं बनवतात? आपल्याला पहिलं 3 कार्ड घेऊ. ड्यू, इंटू, किंवा डायरेक्ट यांना नाव देऊ डॉट कार्ड 3. आता या कार्डमध्ये आहे ना, एक H3 मध्ये HTML, इथं H3 मध्ये CSS, आणि इथं येईल H3 मध्ये जावास्क्रिप्ट. ओके, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आता याच्या आतमध्ये पॅराग्राफ टाक. स्ट्रक्चर, STRUCTURE, स्ट्रक्चर, STRU, 10 मिनिटात झाला पाहिजे लोक. STRUCTURE, स्ट्रक्चर युअर कंटेंट. नेक्स्ट आपण काय करू? परत पॅराग्राफ टॅगमध्ये, इथं नाही येणार पॅराग्राफ टॅग, खाली येणार ना. CSSचं काय टाकू? स्टाईल युअर वेब ॲप्लिकेशन. आणि हा H3 टॅगमध्ये अप्लाय, पॅराग्राफ टॅगमध्ये APPLY लॉजिक विथ JS. ओके, असं मी काहीतरी केलं. ह्या पॅरेंट टॅगला पण मी काहीतरी नाव क्लास देतो, आणि फीचर्स. आता त्याआधी बाय डिफॉल्ट कसं दिसतंय? तर हे असं दिसतंय. आता हे मला सगळे डिस्प्ले फ्लेक्स केले पाहिजेत आधी. हा बारीक करतोय बाकीचे सगळे. हा हिरो टॅग पण बारीक झाला पाहिजे. काय नाही, आता इथं डॉट FEATURES फीचर्स तुमचा क्लास ॲक्सेस केला, आणि याला काय करू? डिस्प्ले फ्लेक्स हे साईडला करू, आणि तुमचं हे पेज साईडला करू. डिस्प्ले फ्लेक्सनं काय झालं? तुमचा जो कंटेंट आहे तो सगळा एका लाईनमध्ये आला. नेक्स्ट मला काय पाहिजे? त्याचं जे जस्टिफाय कंटेंट काय करू आपण? स्पेस इव्हनली वापरू. ओके, त्यानं 3 कारण तर घेतली. फ्लेक्स
रॅप आणि इथं पण रॅप वापरू. सेव्ह केलं आणि त्याला गॅप आहे ना जो, तो गॅप देऊ 20 पिक्सेलचा. ओके. HTML एल तुमचा कॅपिटल शिफ्ट आणि एल. ओके. HTML CSS जावा स्क्रिप्ट बरोबर आहे आता. ओके. गॅप तर घेतला. आता आपण काय करू, त्याला जरा थोडं पॅडिंग देऊ. पॅडिंग मार्जिन 40 पिक्सेल. आणि जो बॅकग्राऊंड कलर आहे तो नाही, F4 F5 F6 नको आहे, जरा असा लाईट म्हणजे ते उठून दिसेल. आणि हे जे आहे असं काहीतरी केलं. हा झाला तुमचा पॅरेंट टॅग. आता मला काय पाहिजे, जे इंडिव्हिज्युअल हे जे कार्ड आहेत ना, या कार्डने ॲक्सेस करायचे. चाइल्डमध्ये काय काय प्रॉपर्टी वापरायचे, तर ते चाइल्डमध्ये पहिलं तर मला ते पाहिजे त्याची विड्थ आहे ना, ही विड्थ डॉट कार्डची विड्थ 200 पिक्सेल घेऊ. नेक्स्ट काय करू आपण, बॅकग्राऊंड कलर त्याला व्हाईट देऊ. आता व्हाईट. ओके. व्हाईट लयच हे होतं आहे, कुठं गेला व्हाईट. नको, व्हाईट नॉर्मल व्हाईट पाहिजे मला. हां बस एवढा. बॅकग्राऊंड कलर त्याचा आपण व्हाईट दिला. नेक्स्ट काय करू, पॅडिंग 20 पिक्सेल. ओके. त्याचं आता वाढलं. टेक्स्ट अलाइन सेंटरला झालं पाहिजे. आलं सेंटरला. आणि याच्यावर जरा राऊंड करू त्याची बॉर्डर रेडियस 5 पिक्सेलनं किती होतंय, नाही 8 पिक्सेल. ओके. का 10 पिक्सेल करू, 10 बस. आता एवढं 10 पिक्सेल बस आहे. अजून काय वापरायचं का, अजून ह्याला जरा वेळेस मोठं करू. तुमचा डॉट कार्डमधला H3 आणि त्याचं कलर आहे तो ब्ल्यू घेऊ. आणि ब्ल्यू नको आहे मला, नॉर्मल कमी ब्ल्यू पाहिजे. ओके. नॉर्मल कमी ब्ल्यूवाला घेतला. त्याचं फॉन्ट साईज आहे 10 पिक्सेलनं कसं होतंय, नाही 20 पिक्सेल किंवा 30 पिक्सेल. बस एवढं. तुमचं झालं H3. ओके. आता सगळ्यात शेवटी आज तुमचे कार्ड झाले, तुमचं काहीतरी कंटेंट झाला. कार्ड म्हणजे हे तुमचे असे कार्ड. आणि लास्टला काय येतो, तुमचं कॉन्टॅक्ट आहे ना, तशा टाईपमध्ये एक फुटर बनवू आपण. हेडर झालं फुटर सेक्शन टॅगमध्ये FOOTER. फुटरमध्ये दिस इज डिझाइनड DSIGN बाय ओमकार मोहिते, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि अँग्युलर ट्रेनर असं काहीतरी आपण देऊ. आता हे Ctrl+A केलं, फॉर्मॅट डॉक्युमेंट जरा बरं दिसतं. आता ह्या मला फुटरला ॲक्सेस करायचं आहे. ओके. FOOTER फुटर टॅग. आणि त्या टॅगमध्ये बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्लॅक येतो त्याचा. नाही ना, ते लेस ब्लॅक झालं.
ब्लॅक ब्लॅक बस एवढं ब्लॅकमध्ये घेतं ते मला नॉर्मल. आता नेक्स्ट त्याचं काय करू, जो टेक्स्ट आहे ना ते व्हाईट करू. ओके. आणि टेक्स्ट अलाईन सेंटरला पाहिजे मला टेक्स्ट. ओके सेंटरला तर आलं. जरा थोडं पॅडिंग देऊ. पॅडिंग बस एवढं. ओके. तर आता बघा इथपर्यंत तुम्हाला आहे ना शिकायचं आहे. कितीपर्यंत? जसं मी सांगितलं अख्खं मॉडेलमध्ये आहे ना. आता हे सगळा कोड मी एक्सपांड करतो आहे. एक्सप्लेन तर आता मी तुमच्याबरोबर साईड बाय साईड केला आहे. मी एक्सप्लेन करत बसणार नाही आता. हा एक सेक्शन झाला. तर किती लाईनीचा कोड आहे? 143 लाईनीचा कोड आहे. हे झालं. आता मी लाईव्हला घेतले 10-15-20 मिनिटात. तुम्हाला काय करायचं याच्यात इम्प्लिमेंट करून आहे ना असं तुमचा पोर्टफोलिओ बनवायचा. पोर्टफोलिओ आता हे बारकं झालं. याच्यामध्ये मल्टिपल प्रॉपर्टी वापरा. जसं की होम क्लिकला आहे ना अजून काहीतरी वापरा. तुमचं प्रोजेक्ट्स असेल तर सेक्शनच बनवा. जसं इथं आहे ना अबाउट पेज असेल, माझा रिझ्युमे असेल, पोर्टफोलिओ असेल, कॉन्टॅक्ट वगैरे, प्रोजेक्ट्स वगैरे. तशा टाईपमध्ये तुम्हाला हे नॉर्मल पोर्टफोलिओ आहे ना अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता. ॲट्रॅक्टिव्ह सगळं वापरा. मी असं म्हणत नाही चॅट जीपीटी वापरू नका. चॅट जीपीटी पण वापरा, पण तुम्हाला जे समजून वापरा चॅट जीपीटी. जेणेकरून परत नंतर असं व्हायचं की काय चेंज करायचं आहे, काय तर कंटेंट फाटतंय तर ते रिस्पॉन्सिव्ह झालं नाही पाहिजे. असं झालं पाहिजे. जसं की आता हे मी टाकलं आहे ना तर याच्यात एकच प्रॉब्लेम झाला आहे की हा जो फ्लेक्स बॉक्स आहे ना तो तेवढा रिस्पॉन्सिव्ह नाही झाला. बाकी सगळं रिस्पॉन्सिव्ह झालं आहे. बघा आहे का? मोबाईल तेवढा असतो. तर फ्लेक्स बॉक्स बघा कसं झालं. म्हणजे आहे तसा कंटेंट तसा एवढा चांगला आहे पण तो श्रिंक होतोय ना. तर तसा नको आहे मला. हा जो फ्लेक्स बॉक्स आहे तो बाय डिफॉल्ट ह्या पॅराग्राफ टॅगच्या वरती आला पाहिजे. पॅराग्राफ टॅगच्या वरती कसं आणायचं? तुमचा जो झेड इंडेक्स आहे किंवा फ्लेक्स बॉक्स वापरून आहे ना स्टार्टिंग पोझिशन असते ती तुम्ही आणू शकता. तर हे कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस तुमचं आता इथं ती पी डी एफ नाही. पी डी एफमध्ये प्रॉपर्टी की फ्रेम्सवरती तुम्ही करू शकता. ओके कळलं.